लंबोदरं पंचमं च षष्ठमं विकटमेव च नवमं भालचन्द्रं च दशमं विनायकम् द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या पुत्रार्थी लभते पुत्रं जपेत् गणपति स्तोत्रम् सीतारामचन्द्रार्पणमस्तु नमस्तुते महामाये श्रीपीठे शूरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मीर्नमोस्तुते मंत्रमूर्ते सदारे महालक्ष्मी नमोस्तुते आज्ञान्तरे देवी आद्य शक्ति महेश्वरी योगदे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते सूक्ष्म महारूपे महाशक्ति महोदय महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासनस्ते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मीर्नमोस्तुते नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मीर्नमोस्तुते सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा विकालय पठे नित्यं धनधान्यः समन्विता महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्न वरदा शुभ प्रसन्न वरदा शुभ प्रसन्न वर रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगलचंडिके हरिके विपदा हर्ष मंगलकारिके हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगलदायिके मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये पूज्य मंगल भूपस्य मनुवंशस्य संतति मंगलातिष्ठता देवी मंगलानांच मंगले सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्मणा मंगल सुखप्रदे अम्बा माता आयुरक्षेतु वाराही धर्मरक्षेतु वैष्णवी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कंचन वरण विराज सुवेशा कानल कुंडल कांदे पूज जनऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन प्रभु चरित्र सुनवे को रसिया राम लखन सीता मन बसिया भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के लाल सवारे रघुपति जी ने बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई असही श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादिक मुनिषा जब कुबेर कपाल जहाजे कभी कोई न कही सके कहाजे
राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना युग सहस्र योजन पर भानु लीलोटाई मधुर प्रभु मुद्रिका मेल मुख माई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे ते हो तनु आज्ञा बिनु पैसारे तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा चारों जुग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा जन्म जन्म के दुख विसरावे अंत काल रघुवर पुर जाई और देवता चिंतन धरई संकट कटे मिटे सब पीड़ा जो सुमरे हनुमत बल भी जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव के नाई तुलसीदास वर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम। भगवंताचं दर्शन हृदयामधून बाहेर पाहायला लागल्यानंतर मग आता बाहेर पाहायचं तर आधी तीर्थ फिरायचे मंदिरं जायचे आपल्या गावात जे मंदिर असतील अभिषेक वार ठरवायचा त्या मंदिरात जायचं असं देवाचं दर्शन केल्यानंतर देवाची लीला ऐकायची म्हणजे देवाने काय काय केलं आहे रामायण महाभारत आणि देवाची सेवा करायची सवय झाली पाहिजे घरातल्या मूर्तीचं पूजन सकाळ संध्याकाळ आरती सेवा करायची प्रवृत्ती झाली की मग समजायचं देवाची कृपा व्हायला सुरुवात झाली। सेवेमध्ये मन सुरुवातीला लागत नाही कारण आपले काम पुढे असतात हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे ते काम नाही झालं की सेवेमध्ये खंड पडतो का आधी सेवा करायची देवा मला तुझी असं ठरवायचं मला तुला माझं काम करायचं असं कर असं नको करू अशी भावना ठेवून सेवा केली की सेवामध्ये सन्मिलित होतो मनुष्य म्हणजे देवामध्ये मिळायला लागतो हळूहळू त्याचं मन लागायला लागतं त्याचं चित्त स्थिर होतं त्याची बुद्धी स्थिर होते। आपण काय करतो कामं होत नाही म्हणून सेवा करतो काम झालं की सेवा कमी होऊन जाते नाही मला तुझी सेवा करायची जसं एखादा नौकर मालकाला म्हणतो तुम्ही काय पगार द्या मला तुमच्या गेले राहायचं मग त्याचं प्रामाणिक काम पाहून मालक त्याप्रमाणे त्याला वाढवत जात नाही हा माणूस जाणं चांगलं नाही हा राहिलाच पाहिजे मग त्याला त्याच्या कामापेक्षा चांगलं काम देत असतो आणि जेणेकरून तो मालक आणि नौकर सम्मिलित होतात जास्त हुशार असेल तर एखादा व्यवसायात आपण भागीदार बनवतो त्याप्रमाणे आपण देवाशी सेवेने सम्मिलित व्हायचं म्हणजे देवामध्ये मिळण्याचा प्रयत्न करायचा जसं पाण्यामध्ये साखर टाकली पाण्यामध्ये काही टाका की ते विरघळायला लागतं दगड टाकला तर विरघळणार नाही हा साखरेचा दगड टाकला तर विरघळून जाईल
कडक गुळ टाकला तर विरघळून जाईल, पण नुसताच दगड टाकला तर विरघळणार नाही. कारण आपली बुद्धी जी आहे ती विकसित आहे. मानवाची बुद्धी जी आहे विकास बुद्धीचाच विकास आहे तिकडे तिकडे. म्हणून विकसित बुद्धी मानवाची आहे. म्हणून मनुष्य बुद्धीनं भगवंतामध्ये मिळवून जातो. नंतर देवाला आधी फुलांचे पुष्पांचे रत्न करायचे. एका फुलाची आमटी करून घ्यायची, एका फुलाचा गळ्यातला हार करायचा. देवाने हे तुम्हाला समर्पण करतो आहे. समर्पण करायला लागला जीव. मग गुरुजी प्रत्येक गोष्ट म्हणतो तुम्हाला, दक्षिणान समर्पयामी, अक्षदान समर्पयामी, पुष्पम समर्पयामी, अक्षदान समर्पयामी. समर्पण भावना जशी जशी आपली येत जाते त्यावर मग आपला हा संसार देवा पाहिजे. देवा तुझ्या चरणी ठेवलाय, तुला जसा करायचं असं तसं कर, मी तुझी सेवा सोडणार नाही, अशी जेव्हा भावना होते त्यावेळेला मनुष्य परमेश्वराच्या जवळ जातो. त्याला सालोक्य असं म्हणतात. आणि मग परमात्म्यामध्ये तो मिळून जातो. सारूप्य आणि समीप्य, सायुज्यता अशी आपल्याला अवस्था प्राप्त होते. जसं एखाद्या नगरामध्ये लोक राहतात. आता मुंबई आणि पुणे हे दोन शहर पहा. तिथल्या लोकांचे वेश, त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, पुण्यातले लोक कामापुरतं बोलतील लगेच निघून जाते, कारण त्यांचं काम ध्येय असतं. आपण काय जाऊ रे 15 मिनटं उशीर गेलं तर काय बिघडत आहे, कोण येतं तिथे. आपल्या जेवायला असं आहे की तिथे नाही ते पळत राहणार. मुंबई काही घडू द्या ती नुसतं असं पाहतील चालायला, कारण लोकल चुकली की ते कार्य. दोन शहर आहे. कलकत्त्यात ॲक्टिव्हिटी जास्ती आहे. म्हणजे प्रत्येक शहरामध्ये माणसाचे कपडा लत्ता वागणं जसं आहे तसं परमार्थात. ज्या वेळेला मनुष्य ईश्वराच्या समीप जातो त्यावेळेला त्याला देहाकडे जास्त लक्ष द्यायची इच्छा नाही राहत. म्हणजे त्याची लौकिकता कमी होऊन जाते. आपल्याला कोणी नाव ठेवेल याच्याकडे तो लक्ष देतो. नाव ठेवणारा ठेवेल, चांगलं बोलणारा बोलेल. आपल्याला वागायचं आहे, कपड्यानेच वागता येतं असं, अशी त्याची भावना होती. म्हणून इंद्रादी देवसुद्धा भगवंताच्या प्राप्तीचा विचार करतात, पण ते कार्यामध्ये द्वेष करतात. इंद्रबा अहिल्याचा द्वेष केला, प्रल्हादाचा द्वेष केला. त्यामुळे इंद्रादी देव जे आहे ते देवाच्या समीप न जाऊ शकत, लांब आहे. कारण राग द्वेष आणि हे माणसाला ईश्वराच्या जवळ पोहोचू देत नाही. म्हणून ही सृष्टी परमात्म्याने लीला केलेली आहे. आणि आपली एक शक्ती, तिचं नाव भक्ती, ही भगवंताने आपल्या भक्तांना प्रदान केली आहे. आता भक्तीमध्ये भगवंताची उपासना आहे. आपलं शरीर जे आहे अंतर्गत क्षेत्र आहे, म्हणजे जमीन आहे. यामध्ये संसाराचे बीज लवकर उगतात. संसाराचे गुण माणसाला आपल्याला सांगावे लागत नाही. आता बा तुम्ही लोक विचारतात तो हा इंजिनियर होईल का डॉक्टर होईल का वकील होईल, कारण त्याचं कर्म जसं आहे त्या कर्माने त्या त्या स्थानामध्ये ते ग्रह पडलेले आहे. मग ते ग्रह जसे असतील तसं त्याचं. पुष्कळ लोक वकील होतात पण वकिलीच चालत नाही. पुष्कळ लोक डॉक्टर होतात पण डॉक्टरची चालत नाही. पाहिजे तसे ते चालत. हुशार आहे ते कर्म जे आहे. मग आता हे दुस्तर कर्म जे आहे दूर कसं करायचं, तर त्याच्याकरता भगवंताची उपासना केली. आणि उपासना ही जिद्दीने झाली पाहिजे, कारण आपलं क्षेत्र नवीन आहे उपासनेचं. मग जे नवीन क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ते बी पेरलं तर ते उगलं पाहिजे ना. त्याला पान आलं पाहिजे, पुढे दांडा आला पाहिजे, पुढे फांद्या फुटल्या पाहिजे, पुढे फूल आलं पाहिजे, मग फळ आलं पाहिजे. पा काही लोक कर्म करतात पण त्यांना फळच मिळत नाही, अपेक्षेपेक्षाही कमी मिळते. का तर ते मागच्या जन्माचं जे कर्म आहे. मुलं सगळ्यांनाच असतात पण आज्ञाधारक हे थोड्यांचे असतात. प्रजा आहे पण मनाला शांती देणारी नाही. हे गतजन्माचं कर्म आहे. मात्र ते गतजन्माचं कर्म नष्ट होण्याकरता अशी ईश्वराची उपासना. आपण काय करतो, नवचंडी करून टाकू, त्रिपिंडी करून टाकू, अमुक करून टाकू.
पैसे आहे म्हणून करून जातो. पण उपासनेनं काय होतं, तितिक्षा येते, आम्ही सहन करण्याची शक्ती आणि धैर्य येतं. धैर्य आणि उपासनेनं मनुष्य पुढे चालत आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये धैर्य खचलं की माणूस याला विचार, त्याला विचार, त्याला विचार. साईबाबा सोडले, मग राजस्थानमध्ये कोण निघालं, तिकडे जायचं. मग कोणी सांगितलं की कबीर महाराज, काय कुबेर महाराज, लगेच गुजरातकडे गाडी वळून जाते. असं होतं. बरं, एक गेला की तुम्ही जाऊन आलो, माझा फायदा असं सांगितलं की चालले लोक तिथे. ते काय करतात ते, त्यामुळे कोणतीच उपासना नीट होत नाही ना. तिथेही काम नाही, आम्ही जाऊन आलो, काही खरं नाही, नुसतं बोगस आहे, लगेच चाललं ते बोलतं. कारण ती बुद्धी जी आहे ती शुद्ध नाही होत ना, की हे आपल्या कर्माचं फळ आहे, हे आपल्याला काही दिवस भोगावं लागेल. देव कृपा करेल त्यावेळेला याच्यात बदल. पण तुम्ही सत्यनारायणाच्या पोथीमध्ये कथा आहे, साधू आणि सुरुवातीपासूनच लबाड वागला आहे. कसा वागला? मुलगी झाल्यावर त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं सत्यनारायणची पूजा कर. काय करता? मुलगी दिली आहे, लग्नाच्या वेळेस करून. लग्न लावून घेतलं, लग्नाच्या वेळेस टंबल टिंबल करून टाकलं. मग व्यापाराला गेला आणि व्यापारामध्ये अरिष्ट आलं, चोरीचा आळ आला, काही दिवस शिक्षा भोगल्या. परत येताना देवाने परीक्षा पाहिली, तिथेही खोटं बोलला, द्रव्य होतं, लतापत्र बोलला. म्हणजे साधूवाण्याची बुद्धी नाही सुधरत. पण जेव्हा लताचं द्रव्य झालं त्यावेळेला मग लगेच देवाचं सत्यनारायण. आणि सांगणारे सुद्धा असेच मिळते तुम्हाला, हे करून टाका म्हणजे लगेच 8 दिवसात का म्हणजे. बा मुलगी त्याची असते आणि तो ज्योतिषाला विचारतो, ही प्रेम किंवा घरात तुझी मुलगी तुला इतक्या दिवसात कळत नाही का घरात ती कशी वागते? कळायला पाहिजे ना आईला, बापाला. तिचं वागणं ताबडतोब कळतं. ग्रहांपेक्षा वागण्याचा परिणाम जास्त होतो. कारण वातावरण वागणं बिघडण्यासारखं आहे. वर्तमान स्थितीमध्ये जे वातावरण आहे ते बिघडण्यासारखं आहे. मग त्या वातावरणात चालले जातात लोक. 2-2 मिनिटात तर बातम्या येतात तुम्हाला मोबाईलवर. ही पळून गेली, ती जळून गेली, ती पळून गेली, ती जळून गेली. 2 मिनिटं. व्यापारी सुद्धा दुकानावर बसला सुद्धा पाहतच राहत होतो 32 मिनिटं. आणि त्या विचारानं होणारी उपासना स्थैर्य बुद्धीने होत नाही. आणि म्हणून समर्थ लिहितात, उपासनेला दृढ चालवावे, भूदे वसंतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सगळ्यांच्या मुखातून मंगल बोलवा, चांगलं बोलवा. आज मंगल कमी झालंय, अमंगल शब्दाचे उच्चार जास्त आहे. चांगल्या शब्दानं एनर्जी वाढते, अमंगल शब्दानं एनर्जी कमी होते. सूर्यप्रकाश जिथे जातो तिथे एनर्जी जास्त वाढते, सूर्यप्रकाश जिथे जात नाही तिथे एनर्जी कमी होऊन जाते. मग हे सूर्य काय प्रकाशाचं द्योतक आहे. म्हणून नारायणम नमस्कृत्यम, म्हणून ते म्हणतात भगवंताची उपासना हे आपलं नवीन क्षेत्र आहे. कारण या शरीरामध्ये सगळे संसाराचे बीज आहे, ते ताबडतोब उगवतात. वय झालं की एक एक गोष्ट कळते. नोकरी लागली की लगेच बँक आणून बरोबर आठवत होता, नाही तर वडिलांचे पैसे उडवत राहतात. LIC काढेल, इकडे पैसे बीज ते, कारण ते क्षेत्र ते आहे. पण परमात्म्याचं करण्याचं आपलं क्षेत्र नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये विषय आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. मग ते काय उपासने काय होतं, आपल्या शरीरामध्ये हे जे षडरिपू आहे यांचं प्रमाण कमी होत जातं. आपल्याला कोणाबद्दल ईर्ष्या निर्माण होत नाही, कोणी आपलं काम नाही केलं तर त्याच्याबद्दल द्वेष निर्माण नाही होत, कोणाला काही मिळालं तर आपल्याला लोभ नाही होत. उपासनेनं या शरीरामध्ये हे जे बीज आहे हे निघून जातात. जसं आपण शेत नांगरलं वखरलं की कुंदा निघून जातो, तसे हे षडरिपू जे आहे हे आपल्या शरीरामध्ये बीज यायचे. मग याला आपण उपासना करत गेले
की ते एक 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 निघून जातं. अरे हा आपलं ठिकाण नाही, हे आपलं ठिकाण नाही. म्हणून ते म्हणतात अंतर्गत क्षेत्र जे आहे ते शुद्ध आहे प्रत्येकाचं, पण बहिर्क्षेत्र वेगळं आहे. म्हणून त्या वेळात, कारण आपण काय रात्रंदिवस संसाराच्या गोष्टी पाहत राहतो. कोणाच्या घरी गेलं किंवा कसं घेतलं घर, केवढ्याला मिळालं, काय मिळालं, चांगलं मिळालं, अगदी बाथरूम छान आहे, आमचे फार छोटे छोटे आहे, ते बीज असतं. ते पाहिलं तुम्हाला चांगलं मिळालं, एरिया चांगला आहे, हे बीज आत असल्यामुळे ते आपल्याला पटायला लागतं. 2 वर्षाने त्याने विकायला काढलं, हप्ते भरले गेले नाही, जे चांगलं वाटत होतं ते त्याचं वेगळं झालं. मग केव्हा तरी आपण म्हणतो नाही आपलं चांगलं आहे बरं, कारण ती बुद्धी जी आहे, बुद्धी जी आहे. जसं एखाद्याचं टपरी दुकान असतं, त्याच्यामध्ये काय रोज विकलं जातं, रोज पैसा येऊन जातं. मग मोठं घेतलं, आता मोठं घेतल्यामुळे खर्च वाढला, उत्पन्न मात्र तेच राहिलं. दुकान झालं, लाईट झालं, मग लाईट बिल आलं, नोकर ठेवावा लागला, मग त्याच्यात कर्तृत्व करावं लागलं, अनेक गोष्टी ठेवाव्या लागतील, तेव्हा ते चालेल. तसं आहे आपल्या शरीरामध्ये हे ते काम, क्रोध, लोभ, मद आणि मत्सर हे उपासनेनं कमी होतात. आणि उपासनेने कमी झालं की जगातला संसार हा आपल्याला हवासा वाटत नाही. नाही आपलं आपलं ठीक आहे, चांगलं आहे, देवाने दिलं ना, समाधान आहे आम्हाला. म्हणून कारण त्यावेळेला सगळी आशा थांबून जाते. माणसाला धन पारायण आणि शिष्णोत्तर पारायण म्हणतात. म्हणजे एक तर विषयाचे ज्ञान असतं आणि दुसरं द्रव्य कमवण्याचं. त्यामुळे याला ईश्वराची अनुभूती येत नाही, याचं ज्ञान आहे. त्याला परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होत नाही, कारण त्याला क्षेत्र कळत नाही की मनुष्य जन्म हा पुन्हा मिळणार नाही. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शना. आपल्याला हा जो जन्म मिळालेला आहे हा दुर्लभ आहे असं त्या सर्वसाधारण माणसाच्या लक्षात येत नाही. तो म्हणतो फक्त द्रव्य, पुत्र, स्त्री एवढ्याकरता देह मिळाला. नाही नाही, याच्यातून मुक्त व्हायचं आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, तर अनुभूती येण्याकरता अविश्वास करायचा नाही. दुसरं अश्रद्धा होणार नाही अशी खात्री करायची. पण मला एकाने सांगितलं इकडे गेल्यावर फायदा होता, लगेच तिकडे जायला लागतो. त्यामुळे जी उपासना करतात त्याची अनुभूती येत नाही, दुसरेच विचार घुसून जातात, दुसरेच विचार घुसून जातात. त्यामुळे अनुभूती येत नाही आणि अनुभूती आल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही. मग आता भगवंताच्या दर्शनाकरता काय करावं, तो शास्त्र सांगतो. ध्यानात्वांकितं किमतं परम ये तु जानन्ति तत्त्वः. तुला ध्यानाची सवय ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तेषां मस्तां हृदय कुरु शुद्ध चिन्मय मात्रः. चित्तामध्ये शुद्ध विचार ठेवण्याचे प्रयत्न करत जा. कोणाचा हेवा नको आणि कोणाचा जास्त स्नेह नको. कारण अतिस्नेहाने सुद्धा आपण ज्याच्यावर स्नेह करतो ना, तो आपला अरे 2-3 दिवस झाले भेटला नाही, तो असं येऊन जातं. पण 2-3 दिवस झाले आपल्या उपासनेमध्ये मन लागत नाही, याच्यावर विचार करीत नाही मनुष्य. याच्यावर जर विचार केला तर मग प्रयत्न करून तो मन लावण्याचा, बुद्धी लावण्याचा, चित्त लावण्याचा प्रयत्न करतो. बुद्धीतून विचार काढून टाकतो. घंटा कशाकरता वाजवायचा आहे, तर बुद्धीतले विचार जाण्याकरता. आल्हादो कारका. आता घंट्याचा नियम नाही म्हणून असल्यामुळे लोक जाताना नाही वाजवतात. आल्याबरोबर घंटा वाजवणे म्हणजे देवाला आपल्याला असं सांगायचं की मी आलो नाही. देवाला माहिती आहे तुम्ही घरून निघाले तेव्हाच कळालं की हा आता आपल्याकडे येतो आहे. देव असा आहे. मग अल्लाह आपल्या डोक्यातले विचार जाण्याकरता घंटा आहे. पहा तुम्ही आपली बेल कोणी वाजवल्याबरोबर आपण म्हणतो कोण आहे, कोण आहे विचारूनच घेतो ना आपण, किंवा खिडकीतून पाहून घेतो कोण आलाय. त्याचं कारण काय आहे, कोण आहे बाहेर, तेव्हा दरवाजा उघडायचा आहे. अपरात्री उघडायचाच नाही आहे.
बाहेरच्या लाईट लावून द्यायचे. उलट शेजारला हात मारायचं, कोण आलंय पाहिजे जरा, माझ्याकडून उठवलं जात नाही, तेवढं ते निघून जातं. याचं कारणच असं आहे की आपल्या बुद्धीला चेतना येते, म्हणून भावातीत ज्ञानातीत ओळख झाली पाहिजे. आपल्याला भावनेनं देवाची ओळख करता येते आणि दुसरी ज्ञानानं करते. पा माऊली देते, भाव बळ्या कळे एरविना कळे करतळ्या वळे तैसा हरी. आपल्याला भाव करावा लागेल. जसं आपल्याकडे काळजी येत होती, 12 वर्ष प्रवचनाला रामानंदगडच्या खाली एका झोपडीत राहायची. नंतर येवलं गेलं नाही, पण प्रवचनाची वेळ झाली की झोपडीच्या बाहेर यायची. तेव्हा आता प्रवचन सुरू झालं असेल, प्रवचन आटपलं की परत झोपडीच्या बाहेर यायची. तेव्हा प्रवचन संपलं. तर मरण्याच्या आधी लोक तिला इथे घेऊन आलं. तिचा नियमच होतं. इथून दर्शन केलं, सगळ्यांची बोलली आणि घरी गेल्यावर म्हणजे दर्शन झाल्यावरच देव सुटला. दारापुढेचा नियम होता. देवाला जात नव्हतं, झोपडीत राहत. जशी जगन्नाथपुरीची कर्माबाई होती ना, तशी ती आपली होती. पण लोक घेऊनच आले तिला, आजी चाल तुला दर्शन करून आणतो. तिने दर्शन केलं, सगळ्यांनी तिची वाहवा केली की तू आता येत नाही, म्हणजे माझ्याकडून जेवलं जात नाही. पण रोज प्रवचनाच्या आधी आणि प्रवचनाच्या नंतर तिथून देवाला नमस्कार करते. देवाने इथे आणलं, घरी गेल्यावर लगेच 5 मिनिटात देव सुटला. तर ते काय झालं, भावातीतम, भाव झाला. आणखीन तुकाराम महाराज म्हणता, भाव ज्याचे गाठी त्यास लाभ उठा उठी. काही लोक येणारे पाहुणे नसतात, पाहुण्याच्या निमित्ताने घेऊन येतात, देवाचं दर्शन करून चालले जातात. असं पाहुण्यांना आमच्या गावाचे शेजारी आपण आम्हाला काही जमत नाही, तो चालतो माझ्या दर्शनाचा नाही म्हणे. असे उल्हास बरंच असतात, कारण त्यांच्याजवळ नेहमी फाल्गुन मास असतो होळीचा. असं आहे ते. म्हणून आपण काय करतो हे कोणाला सांगू नये. त्यांना दिसलं तर पाहू द्यावं, पण आपण आपल्या तोंडाने सांगू नये की आम्ही गजानन विजय वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, हरिपाठ म्हणतो, विष्णू सहस्त्र सांगायचंच नाही. कारण त्यांच्या मनात आदर असेल तर ते पाहून म्हणतील किती दिवस झाले करताय, आम्हालाही करायची बुद्धी झाली पाहिजे. त्यांना जर ते करायचं नसेल तर ते म्हणताय रिकाम जोड आहे, यांना काही कामं नाही. आणि त्यांच्या संगतीनं आपलं सुद्धा सुटून जातं. म्हणून ते म्हणतात, आता ज्ञानातील ज्ञान काय करतं तर माणसाला पक्क्या निश्चयाला नोंद ठेवतो. जसं अभ्यास करणारे पोरं आहे ना, घरात किती पाहुणे आले तर ते जिल्ह्यात बसतील, गच्चीवर जातील, आपला अभ्यास करून ते जेवले की थोडंसं काम करून दिलं की परत चाललं. कारण ते त्यांच्या याच्यात निश्चित असतं. ज्ञानाने माणसाला निश्चित प्राप्ती होईल, पण त्या ज्ञानाचा अहंकार व्हायला नको. ज्ञानाने ईश्वराची प्राप्ती होईल. भावाचा मात्र असा आहे की परमात्मा भाव माणसाला धरून ठेवतो. भाव भया आकळे एरवी ना आकळे करतळे आवळे पैसा बारियाचा रवा घेता भूमीपरी यज्ञोपरीपरी साधन. जसं आपण तो पारा पडला की त्याला मोठ्या प्रयत्नानं गोळा करतो, त्याप्रमाणे त्याचे ते कालच्या एकादशीचं कोणीतरी बाईने चित्र काढलं. एक सुंदर चित्रकार मुलगी आहे. तिने काय केलं, त्या चित्रावर तो बुक्का असा विरळ झाला होता, त्या ठिकाणी ते बोटाने बरोबर 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 ते चित्र करत राहिले. मी दर्शनाला गेलो संध्याकाळी, मी पाहिलं ते आणि त्याला म्हणलं, बेटा याच्याकरता हे चित्र, देवाचे चित्र असे खाली काढू नये. कारण काय होतं, तिथे येणारा जाणारा अंगावर जो उपर्ण म्हणा, साडी म्हणा अशी सरकली की तो बुक्का सरकून जातो. म्हणून देवचित्र हे पवित्र स्थळी शोभतात. जसं आता तुम्ही पत्रिकेवर मोठे मोठे देवाचे फोटो टाकून देतात, ते पत्रिकेत टाकून देतो मनुष्य. म्हणून तिथे काय केलं पाहिजे, नुसतं चिन्ह. पण आता जगात मार्केट आहे,
100 रुपयाची आणि 200 रुपयाची पत्रिका घेतो माणूस. पण त्याच्या मागे आता या मुला मुलींचे फोटो टाकताय, ते पत्रिका इकडे तिकडे पडते कुठे. म्हणजे काय झालं, प्रतिमेचा अपमान. कुठपर्यंत पत्रिका सांभाळतो मनुष्य. लग्न आहे पत्रिकेने टाकून तलावर जाय, कोण जाईन टाकायला टाकणं तिथे. हे ज्ञान पाहिजे. दुकानाला नावं द्यायची आहे तर काही व्यवस्थित नावं दिले पाहिजे ना. आपण कोणाचंही दुकानाचं नाव समर्थ केस कतरणालय अरे, आता कुठे नाव द्यायचं हे कळायला पाहिजे ना. कळत नाही आपल्याला. आपण ईश्वराच्या आणि संतांच्या ते सोसायट्या निघाल्यामध्ये संतांचे नावं दिले, अफरातफर झाली पेपरामध्ये. संतांची नावं असं म्हणजे ते नाव होतं ना. म्हणून भाव पाहिजे. म्हणजे मग परमात्मा कसा आहे तर हृदयामध्ये भावातीतम, ध्यानामध्ये अव्यक्त आणि भजनामध्ये आविर्भाव. भजन केल्यानंतर आपला आविर्भाव, डोळ्यातून आसू यायला लागला. भजनामध्ये रंग रंग चढत जातो, आविर्भाव बदल. म्हणून हे आणि या अव्यक्तानं आणि ध्यानानं आणि आविर्भावानं आपला शरीरातला जो भेद आहे, जो मद आहे, तो नष्ट होतो. म्हणून अस्माकं तू प्रकृती मधुरा, याच्यात ते म्हणतात की आपल्या डोळ्यासमोर परमात्मा तू उभा राहा. आणि डोळ्यासमोर आता कृष्णाची प्रतिमा आपल्याला माहिती आहे, रामाची प्रतिमा माहिती आहे, गणपतीची प्रतिमा माहिती आहे. आपण डोळे लावले आणि गणपतीचं ध्यान केलं की प्रतिमा उभी राहते. कारण शब्दानं तुम्हाला ते ज्ञान झालंय की वक्रदंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. मग आपल्याला ते दिसायला लागतं. पांडुरंगाचा अभंग आहे काल एखादे, महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम कुंडलिकाय दातुं मुनिंदी समागत्य तिष्ठ आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. की आपल्याला पांडुरंगाची मूर्ती दिसते, रुक्मिणी दिसणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे पांडुरंग एकटेच उभे आहे. पांडुरंग एकटे उभे आहे आणि भक्ताच्या मनोवांछित करण्याकरता ते आलेले आहे. महायोगपीठ आहे, पंढरपूर योगपीठ आहे. आणि म्हणून ते म्हणतात अशा प्रकृतीनं परमात्मा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि परमात्मा डोळ्यासमोर उभा राहिला की ती प्रकृती मधुर वाटते, आपल्याला गोड वाटते. आज मला कृष्णाचं चित्र दिसतं, आज रामाचं चित्र. आणि त्याच्याने काय होतं, स्वभाव निसर्ग होतो, आपला स्वभाव. म्हणून समर्थ रामदास स्वामी लिहितात, मना सज्जना भक्तिपंथे सिधावे तरी श्रीहरी पाविते तो स्वभावे. काही लोक म्हणतात माझा स्वभाव आहे, आई असो बाप असो, मी अगदी खरं बोलतो. म्हटलं असं नाही. आईवर संतापाचं असेल तर शब्द वेगळे आहे, वडिलांवर संताप काढायचा असेल तर शब्द वेगळे आहे. तुम्ही कशाला मेहनत घेता, मी आहे ना करायला असं म्हटलं तर वडिलांना वाईट. कशाला तर पडले तुम्ही असं म्हटलं तर काय होईल. म्हणजे संताप करायचा आहे पण शब्दात, मधुर शब्दात. म्हणून ते म्हणतात प्रकृती मधुर. मग आपली प्रकृती स्वभाव बदलतो आणि स्वभाव मधुर झाला की स्मरेन वक्रमिंदम. मग भगवंताचं मुखारविंद आपल्याला डोळ्यासमोर. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रुखमाईच्या पती सोयरा. कसा आहे म्हणतो, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. काय दे मला प्रेम. माणसाचं प्रेम आलं ना की अर्धे दुःख पळून जातं. आणि स्वार्थ आला की दुःखाचे डोंगर उभे राहतात. पण जसा जसा स्वार्थ येत जातो तसे तसे अडथळे उभे राहतात. काही लोक म्हणतात ना आम्हाला प्रत्येक कामात अडथळा आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक कर्म करताना स्वार्थ ठेवून केला आहे. जगामध्ये काही कर्म निस्वार्थी करावे लागतात.
दुकानदार जरी असला आणि त्याच्याकडे जर नेहमी कोणत्याही गोष्टीला ते गिऱ्हाईक येत असेल तर तो एखादी चांगली वस्तूसुद्धा 5 रुपयाची होते एकच ठेवून घेऊन द्या. परत काय परत आणता, तुमच्यापेक्षा पिशवी महत्वाची आहे का? काय झालं? मधुर स्वभावाने त्याने पाहिलं, अरे आपल्याशी यांचं प्रेम आहे. मग तो कोणतीही वस्तू तुम्ही आणून ठेवा, मी तुमच्याकडूनच घेऊन जाईल, मी जात कुठे, तुम्हाला फारच चांगली आहे. काय वाढले त्याची आवक? मधुर शब्दानं आवक वाढून गेली. याच्याकरता गेलंय. आता प्रत्येक वस्तूवर अशा काही वस्तू वाटायला देतात. दुकानदार सगळ्यांना देतात का? नाही. आपल्याकडे नित्य येणाऱ्याला त्यांना देऊन देतात. त्यामुळे त्याला जाऊन देऊ द्या, मग देतो तुम्हाला. म्हणजे वस्तू एक टूथपेस्ट म्हणजे याच्यावर आली का? तर तो नित्याचा येणार आहे, हा नवीन आलेला गिऱ्हाईक आहे. त्याप्रमाणे आपण उपासना करत असताना भगवंताशी आपण मुखारविंदावर प्रेम केल्यानंतर मग भगवान आपल्याला मेघश्याम वेगवेगळे रूप दिसतात. राधारमण, राधावल्लभ, रासलीला. आणि त्याचप्रमाणे भगवान रासलीलेमध्ये प्रकट झाले. बघा, रासलीलेमध्ये गोपींच्या समोर असेच प्रकट झाले. त्यांच्याच हृदयात होते, त्यांच्या हृदयातून प्रकट झाले आणि ते तन्मय झाल्यावर, प्रकट झाल्यावर निघून गेले. पण त्यांना जेव्हा विरह दशा आली तेव्हा ते कृष्ण 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 कृष्ण, जय कृष्ण जय कृष्ण असं करायला लागले. आणि करायला लागल्याबरोबर त्यांच्या समोरच प्रकट झाले, प्रत्येकाच्या हृदयातून प्रकट झाले. मेरे तो गिरधर गोपाल तुझा न कोई, माझे भगवान आहे, दुसरं कोणी नाही आहे. माझे गजानन आहे, दुसरं कोणी नाही आहे. म्हणून त्यावेळेला ते म्हणतात, जोपर्यंत तुम्हाला दर्शन होत नाही तोपर्यंत तुमची वियोग दशा असते आणि वियोग दशेमध्ये तुम्ही सतत त्याचं स्मरण करा. म्हणून भागवतातल्या दशमस्कंदामध्ये 32व्या अध्यायामध्ये 9वा श्लोक सांगितला आहे. सर्वतां केशव लोक परासम निवृत्ता जुहुजजम ताप प्राज्ञम प्राप्ते. गोपींच्या आत असलेले परमात्मा, हृदयामध्ये असलेले परमात्मा त्यांच्या समोर रासलीलेच्या वेळेला प्रकट झाले. आणि कुठे रासलीला झाली होती? यमुना नदीच्या तीरावर, अरण्यामध्ये. केव्हा होती? मध्यरात्री. कोणता दिवस होता? कोजागिरीचा पौर्णिमा. आकाशात चंद्र परिपूर्ण बिंब झाला होता. यमुना म्हणजे भक्ती. आपल्या हृदयातलं मन पवित्र झालेलं होतं आणि पवित्र अवस्थेमध्ये भगवंताशी रासलीला करत होत्या. रसो वै सहा रास होता. पाच म्हणजे लहान मूल डोळे बंद असतं, झोपलेलं असतं, ते हसतं. हसतं तेव्हा त्याला त्याच्या मनासारखं दिसतं म्हणून ते हसतं. म्हणून आई म्हणते हसतोय तो. एक काही वेळा मुलं रडून उठतात कारण भयानक दिसतं. काय दिसतं त्याला? तुझी आई नाही आहे तुझ्याजवळ, तुझी आई नाही आहे तुझ्याजवळ. तो आई करता बघ. आई दिसली की म्हणून त्यावेळेस, आणि बरोबर आहे, मुलगा झोपला की आई तिच्यापासून बाजूला होऊन जाते. म्हणून ते म्हणतात गोपिकेंनी भगवंताच्या मुखकमलाला पाहिलं आणि त्यांचंही मुखकमल प्रसन्न झालं. म्हणून आपण देवाचा एक श्लोक म्हणतो, प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोप शांतये. सगळ्या विघ्नांना शांत करायचं असेल तर भगवंताचं मुख पहा. सुंदर ते ध्यान विविते वरी करकटावरी ठेवणिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर. काल तुम्ही ती पूजा पाहिजे असेल, महापूजा. 2 लोक होते तिथे, नाव घेत नाही. 2 स्त्रिया होत्या. एक मनुष्य भावनेनं ते भांड्याला हात लावायचा आणि डोकं ठेवताना उचकून डोकं ठेवतो. दुसरा मनुष्य, कारण याचं राजकीय मान होता, त्याला नंबर लागला त्याचा, अचानकपणे त्याला माहीत नव्हतं. आपल्याला महापूजेचा नंबर मिळेल हे त्या माणसाला माहीत नव्हतं.
तो दर्शनाकरता लागले होता, पण त्याचा नंबर लागल्यामुळे त्याच्या मनात जो आनंद होता तो याच्या मनात आनंद नव्हता. हे राजपद होतं, तो साधारण मनुष्य होता, पण त्याच्या मनात जो आनंद होता. आता तो माणूस त्या फोटोग्राफरला म्हणेल मला तो एक फोटो द्या, हा म्हणेल का पाठवून दे घरी, कारण त्याला त्याचा आनंद नाही आहे. अनेक वेळा पूजा केलेली, पण ज्याचा नंबर लागला त्याच्या मनामध्ये जो आनंद असेल की आपला नंबर काय, पांडुरंगाने आज आपलं नाही असं भाग्य असतं, तो दिवस विसरणारच नाही. बरं 20 वर्ष झाले वारी करतोय तो बरंच, दोघेही नवरा आहे, आता मरेपर्यंत वारी विसरणार नाही. कारण ते प्रथम पूजेचं भाग्य काही खर्च न करता, बरोबर त्या माणसानं देवाला कपडे आणले आहे, रुक्मिणीला येवल्याचा शालू आणलाय, त्याने काही जाणणार म्हणून काय होतं त्याच्यावर, पण त्याच्या प्रारब्धात होतं. मागच्या जन्माची जी केलेली भगवंताची सेवा, या जन्मामध्ये संपत्ती कमी मिळाली, अधिकार कमी मिळाला, शेतीचं काम करायचं कष्ट आहे, पण भगवंताचं भाग्य जे आहे, महा एकादशीच्या दिवशी महापूजेचा नंबर त्याचा लागला. दरवर्षी मनोहर जोशीनं सुरू केलं आहे, तेव्हापासून आलेल्या माणसाचा नंबर लागतोय. आता सुरू करणारा सुद्धा मनोहर होता, ते बाजूला बसले, या ने पहिल्या ना यांची पूजा करा म्हणे, आजपासून यांची पूजा घ्या, मी नुसता बसतो आता. त्याचं कारण आहे ना की एवढे लोक लाईनीत येतात, तर त्या दिवसापासून ही प्रथा पडली. किती लोकांना इतक्या वर्षामध्ये किती लोकांना भाग्य मिळालं, ते एवढे भाग्यवंत जन्माला आले, म्हणून तेव्हापासून सुरू झाली आज तागायतपर्यंत. ज्याचा नंबर येईल त्याच्याकडून 10 लोकांना आजूबाजूला बसवून घेतात, ते 10 काढून, किंवा तुम्ही नुसते पहा. पण जो हाताने पाणी टाकतो, हाताने देतो, तोंडाला लावतो, पायावर टाकतो, त्याला काही न करता ते प्राप्त. म्हणून ते म्हणतात परमात्मा हातामध्ये पितांबराचा सोगा घेऊन गोपींच्या समोर उभे आहे, हातामध्ये पितांबर घेतलेला आहे आणि त्यांना भक्तीचा रसस्वाद देत आहे. आणि गोपिका व्याकुळ झाले आहे, कशामुळे तर रास वेदेतून भगवान गुप्त झाले. म्हणून आपण काही लोकांची उपासना नाही झाली तर ते तळमळतात. आपण म्हणतो काय तळमळतात, संध्याकाळी करू ना, देव का पळून जातो असं सांगतो. काय म्हणतो, देव का पळून जातो का, असं नाही. उपासनेची वेळ टळली, जशी भुकेची वेळ टळली की जेवण जात नाही, तशी उपासनेची वेळ जी आहे ती त्या वेळेत झाली म्हणजे इंद्रिय आनंदित होतात, टवटवीत होतात, प्रसन्न होतात आणि आपली उपासना झाली अशी भावना होते. म्हणून त्यावेळा रात्री सुद्धा तुम्ही ऐकलं, पितांबर घळला, देवाचा पितांबर घडून गेला नामदेवाच्या कीर्तनामध्ये. कारण पितांबरम धर्म आलस्यम, पितांबर पळाला, कुठे पडला तर जमिनीवर. त्याचं कारण असं आहे, परमात्मा निराकार झाले, सगुण आहे म्हणून पितांबर आहे. मग निराकार कोण आहे तर भगवान शिव, काही आकारच नाही, नुसतं बोल आहे. काही टाका चाललं, काही टाका चाललं, काही टाका चाललं. आता लोक काही टाकताय ती गोष्ट वेगळी आहे, काही टाकते ते शिवावर. ते शमी टाकायला सांगितलं ना त्या माणसाने, तर शमीचे झाडाचे बारीक बारीक पानं तोडून टाकून दिले. अरे ते झाड संपवून टाकलं, नाश करून टाकला त्याला. म्हणजे एक वृक्ष छेदन केल्याचं पाप घेतलं. ते दिवा लावायला सांगितलं आहे दरवाज्यात. दुसरी बाई जाते, तिची साडी भेटते, जरा लांब नाही, दरवाजातच सांगितलं आम्हाला. अरे काय दरवाजा, काय घडेल त्यात काही नाही. कोणालाही उपद्रव घडणार नाही असा दिवा लावा असं सांगितलं. म्हणून जे काही सांगताय ते व्यवस्थितरित्या सांगितलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात पितांबरम पिता,
राधा राणीने भगवंताचा तो पितांबर सावरला म्हणून त्यांना आधरामृत मिळालं. आधरामृत म्हणजे काय? होठाला होठ नाही आहे, तर मुरली घेतली देवानं आणि मुरलीवर आपले होठ लावले आणि त्याच्यातून नाद मारला. मुरली गान विनोदा वेदस्तुत भूपादा नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे. आणि अशा प्रकारे एक दिवशी भगवंतानं चीरहरण लीला केली. वस्त्ररहित स्त्रिया स्नान करीत असताना भगवंतांनी त्यांना शिक्षा दिली की निवृत्त असं पाण्यामध्ये स्नान करू नये. मग आता तुमच्याकडून घडलंय तर काय तुम्हाला प्रायश्चित्त आहे? तर तुम्ही तशा अवस्थेत मला नमस्कार करा. तर गोपिका अर्ध्या अर्ध्या पाण्यामध्ये जाऊन उभ्या राहिल्या होत्या. भगवंताने सांगितलं नाही, प्राज्ञां प्राप्तं कथम जनाः, तुम्हाला मी जी प्राज्ञा दिली आहे त्या प्राज्ञेचा उपयोग करा, बुद्धीचा. परमेश्वरानं आपल्याला बुद्धी दिली आहे म्हणून रोज देवापाशी मागणं मागायचं आहे. दुर्बुद्धी दे मना, माझ्या घरात उपजून देऊ नको. मुलाला नको, मुलीला नको, सुनेला नको, नातवाला नको. दुर्बुद्धी घरात निर्माण झाली नाही की संकट येत नाही. प्रारब्धानुसार येतील ती गोष्ट वेगळी, पण दुर्बुद्धीने संकट निर्माण होत जातात. कॉपी केली पकडला जाईल, चोरी केली पकडला जाईल, अभद्र बोलला मार खाशील, ताकदीपेक्षा जास्त केला पराजय होईल. म्हणून ते म्हणतात अशा प्रकार सुप्त अवस्थेमध्ये प्राज्ञा प्राप्तं यथांजना. संसारामध्ये माणसाला सुख आणि दुःख हे कर्मानुसार भोगावे लागतात, पण ते कर्मानुसार भोगावे लागणाऱ्या दुःखाला जर सहन करण्याची शक्ती आणायची असेल तर चरणारविंदम, भगवंताच्या चरणारविंदाला नमावं लागेल आणि हळूहळू या संसाराच्या दुःखाची निवृत्ती होईल. आणि संसाराच्या दुःखाची निवृत्ती झाली म्हणजे भगवंताचं दर्शन झालं असं समजलं जातं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मग केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. हो जना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्नमा.